Hello friends, welcome to the Department of English after a long gap of near about 4 months of this lockdown period. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. In this online video lecture we are going to discuss on the syllabus of BA semester 5th of compulsory English. यामध्ये आपण BA 5th सेमिस्टरचा सिलेबस जो आहे तो आपण थोडक्यामध्ये डिस्कस करणार आहोत. सो सी फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे की 80 मार्काची थेरी आहे आणि 20 मार्काचे इंटरनल मार्क्स आहेत. द थिअरी कंटेन्स 80 मार्क्स अँड द इंटरनल मार्क्स कंटेन्स 20 मार्क्स. तुम्ही BA सेम फर्स्ट, सेम सेकंड, सेम थर्ड आणि सेम फोर्थची सिस्टीम तुम्हाला माहितीच आहे. So this is also the same pattern. The syllabus is divided into 5 unit. सिलेबस जो आहे, अभ्यासक्रम जो आहे तो 5 युनिटमध्ये विभागला गेलेला आहे. त्यामध्ये पहा, युनिट फर्स्ट कंटेन्स प्रोज. धिस प्रोज सेक्शन कंटेन्स 2 लेसन्स. त्यामध्ये पहिला लेसन आहे तो म्हणजे प्लेइंग द इंग्लिश जेंटलमॅन. द फर्स्ट लेसन इज Playing the English Gentleman. The writer of this lesson is Mohandas Karamchand Gandhi. And the second lesson is a short beautiful story of R.K. Lakshman. The name of that story is The Gold Frame. 2 लेसन आहेत. त्यापैकी पहिला लेसन द प्लेइंग द इंग्लिश जेंटलमॅन आणि दुसरी स्टोरी आहे ती आहे द गोल्ड फ्रेम. आता हा युनिट फर्स्ट जो आहे तो इट कंटेन्स 20 मार्क्स, 20 मार्क्सचा आहे. युनिट सेकंड जो आहे तो आहे पोएट्री सेक्शन. इन धिस सेक्शन देर आर 2 poems. The first poem is She Walks in Beauty. The poet of this poem is Lord Byron. And the second poem is The Lost Leader, which is the poem penned by Robert Browning. The second section also contains same marks, 20 marks. The third unit is of short stories. In this section also 2 short stories are prescribed for you. The first story is a very beautiful story of Rabindranath Tagore. The name of that story is Kabuliwala. And the second story is H.H. Munro. The name of that story is The Open Window. It is also contains 20 marks. Unit 4th comprises applied skills. In this unit there are 2 sub unit.
The first one is writing an inventory report, which contains 5 marks, and second one is writing an advertisement copy. In Unit 4, B section contains essay writing. 2 सेक्शन आहेत युनिट 4 मध्ये. ए सेक्शन तो काय आहे, अप्लाइड स्किल, आणि बी सेक्शन आहे तो म्हणजे एसे रायटिंग. यामध्ये तुम्हाला सोशल, एन्व्हायरमेंटल, इकॉनॉमिक अँड करंट टॉपिक्स या 4 टॉपिक्सवर तुम्हाला एसे विचारण्यात येतील आणि त्यावर तुम्हाला 3 पैकी एक एसे तुम्हाला यू हॅव टू अटेम्प्ट 1 एसे आउट ऑफ 3. युनिट 4 मधला ए सेक्शन जो आहे तो 10 मार्क्सचा आहे म्हणजे अप्लाइड स्किल्स, आणि बी सेक्शन जो आहे तोही 10 मार्क्सचा आहे म्हणजे युनिट 4 ऑल्सो कंटेन्स 20 मार्क्स. 5वा जो सेक्शन आहे, 5th सेक्शन कंटेन्स कन्व्हर्सेशनल स्किल्स. आता हे 4 युनिट जे आहेत ते 4 युनिट आहेत. इट कंप्राइजेस 80 मार्क्स अँड द 5th युनिट बेस्ड ऑन इंटरनल मार्क्स. त्यामध्ये स्पेशली व्हायवा सेक्शन जो आहे त्या व्हायवा सेक्शनमध्ये तुम्हाला विचारण्यात येतील. आता या व्हायवा सेक्शनमध्ये जो आहे तो व्हायवा सेक्शन 10 मार्क्सचा आहे. त्यामध्ये असाइनमेंट्स आहेत. इट इज ओरल एक्झाम. व्हायवा एक्झाम मीन्स इट इज ओरल एक्झाम. व्हायवा एक्झाममध्ये काय आहे, 7 टॉपिक्स दिलेले आहेत. पहिला आहे सिच्युएशन ॲट द रेल्वे काउंटर. दुसरं आहे कंप्लेनिंग अबाउट अ स्टेल फूड प्रोडक्ट ऑर ॲन इटेबल. तिसरा आहे कंप्लेनिंग अबाउट अ हाय बिल. चौथा आहे गोइंग टू द सरपंच अँड एन्क्वायरिंग अबाउट वायडनिंग ऑफ रोड्स. 5वा आहे अप्रोचिंग द MLA विथ अ रिक्वेस्ट. 6वा आहे ट्रान्सलेशन ऑफ सेंटेन्सेस. आणि 7वा पार्ट जो आहे द 7 पार्ट्स कंटेन्स एनॅक्टिंग युअर फेवरेट मदर टंग शो इन इंग्लिश. ॲज यू ऑलरेडी अवेअर दॅट इट इज बेस्ड ऑन ओरल कम्युनिकेशन. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ओरल इंग्रजी, विद्यार्थ्यांचं कम्युनिकेशन स्किल जास्तीत जास्त वाढावं यासाठी द युनिव्हर्सिटी हॅज इंट्रोड्यूस्ड धिस सेक्शन. नाऊ द रेकमेंडेड बुक्स. आता यावर जे आहे यावर रेफरन्स बुक्स कुठले आहेत ते आहेत स्ट्रेंथन युअर रायटिंग बाय VR नारायण स्वामी, रायटिंग कम्युनिकेशन इन इंग्लिश बाय सारा फ्रीमॅन. तिसरा आहे मॅकमिलन फाउंडेशन इंग्लिश बाय आर के द्विवेदी अँड ए कुमार. आणि चौथा आहे राईट बाय सरिता मंजू. राईट WRITE. दुसरा राईट कुठला आहे, 2 राईट आहे यामध्ये. राईट WRITE म्हणजे लिहिणे, राईट RIGST म्हणजे अचूक लिहिणे. राईट बाय सरिता मंजुषा. आता आपण थोडक्यामध्ये वी हॅव इन शॉर्ट डिस्कस्ड द सिलेबस ऑफ कंपल्सरी इंग्लिश ऑफ सेमिस्टर 5th. मी याची फोटोकॉपी जी आहे ती आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर ही अपलोड करणार आहेच. थँक्यू मित्रांनो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.
एक तर प्रोजमधली एखादा सेक्शन, एखादा लेसन घेऊ, किंवा पोएट्री घेऊ, किंवा एखादी शॉर्ट स्टोरी घेऊन घेऊ. थँक्यू.